हॅलो. तर आपण आज बघूया की डोशाचं पीठ कसं आंबवायचं आणि त्याचे छान असे कुरकुरीत डोसे कशा प्रकारे बनवायचे. तर यासाठी मी जे आपलं नॉर्मल तांदूळ असतं जे राशन दुकानामध्ये आपल्याला मिळतं ते तांदूळ मोठ्या 4 वाट्या घ्यायचं आणि उडदाची डाळ आहे ती उडदाची डाळ पण एकच वाटी घेऊया. तर दोघांनाही आपण वेगळं धुवून त्याला छान असं 4 ते 5 तास भिजत ठेवायचं. आणि जेव्हा आपण ह्याचं वाटण तयार करतो ते वाटणही वेगळं वेगळंच वाटायचं आहे. तर तांदळामध्ये एक मुठीभर पोहे आपण याच्यामध्ये ॲड करून त्याला छान असं बॅटर वेगळं त्याचं करून घ्यायचं आणि सोबतच उडदाच्या डाळीमध्ये थोडंसं पाणी घालून आपण याचं थोडं थिक बॅटरच बनवायचं. त्यानंतर आपण दोन्हीही जे उडदाचं आणि तांदळाचं जे पीठ आहे ते एकत्र थोडंसं मीठ घालून मिक्स करून ठेवायचं, जेणेकरून 7 ते 8 तास आपण ह्याला पुन्हा एकदा भिजवून ठेवायचं. तर हे बघा, हे जे बॅटर आहे छान असं फुगून वर आलं आहे. याच्यामध्ये मी सोडा थोडासुद्धा ॲड केलेला नाही आहे. तर हे बघा, छान असे आपले कुरकुरीत डोसे बनवून तयार आहेत. सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा.